तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सूरज ढवळे ब्लॉगच्या चॅनल मध्ये. आणि आज आपण कुठे चाललो सचिन सर? सावताडा रामेश्वर दरा. तर आपण चाललोय रामेश्वर सावताडा, जे की अवघे 12 किलोमीटर आहे जामखेड पासून. तर काय, स्टे ट्यून इन व्हिडिओ. तुम्हाला तर माहितच असेल सावताड्याचा वॉटरफॉल कसा आहे, तर आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये दाखवणार आहोत. तर वेट अँड वॉच अँड स्टिल देखो एक बार. जर्नी जस्ट वाव. तर बाकीकडे रस्ता एकदम खतरनाक झालेला आहे. फक्त घाटामध्ये अजून जरा रस्त्याचं काम चालू आहे. होईल वाटतंय ते पण दिवाळीपर्यंत पूर्ण होऊन जाईल काम. बघू शकता आपण, घाट सोडून वर येताच कसा खतरनाक असा निसर्गाचा नजारा बघायला भेटतोय. सगळीकडे अशी हिरवी चादर पसरलेली आहे आणि ढग असे दाटून आलेले, एकदम खतरनाक वाटते. आपण आता स्वतः गावामध्ये आलो आहोत, म्हणजे आपला मित्र अभिसानच्या गावामध्ये. तर चला, तिथून स्टेट येऊन राहा. फक्त 1-1.5 किलोमीटर वर आहे स्वतः वॉटरफॉल. तर काहीच, आपण आता आलो आहोत रामेश्वर सावताड्या दराच्या एकदम जवळच, आणि अगदी 100 मीटरच्या अंतरावर आहे आपल्याला हा धबधबा. तर पाहूया. फायनली गाईज, काय आपल्या सावताड्याची दार. गाईज, आता आपण चाललेलो आहोत दऱ्याच्या पायथ्याशी. बघूया कसा राहतो एक्सपिरियन्स. आणि खूप साऱ्या पायऱ्या येतात, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आता आपण आलो आहोत पायथ्याशी रामेश्वर धबधब्याच्या. तर या ठिकाणी बघू शकता असं खूप सारं पाणी. सचिन सर, दाखवा पाण्याचा फ्लो कसा आहे. तर तुम्ही गाईज पाण्याचा फ्लो असा पाहू शकता. या ठिकाणी पाठीमाग जी आपण मगाशी धार बघितली ते पाठीमागे आहे. ती धार सध्या तुम्हाला दिसत नाहीये, पण मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणचा इतिहास असा आहे की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाला चालले होते, त्यावेळेस त्यांनी ते मुक्काम केला होता, आणि त्यांच्या बाणामुळे तिथं पाण्याचा इथे उत्पन्न झालेला आहे आणि या दरीचं निर्माण झालं आहे. तर त्यांचं जे मंदिर आहे ते मंदिर दाखवा सर. तर या मंदिरात आपण आता दर्शन घेण्यासाठी जाऊया. चला आतमध्ये. तिथून पुढे येताच आपल्याला असा पायरी मार्ग लागतो. त्या पायरी मार्गाने आपण मंदिराच्या दिशेने
आतमध्ये जातो. पुढे आत प्रवेश करताच इथे प्रवेशद्वार आहे. तर आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला इथे दर्शनासाठीची रांग दिसते आणि इथे नंदीचं सुद्धाही दर्शन होतं. तर इथे आहे आपल्या महादेवाचं मंदिर आणि रामाचं. तर आतमध्ये प्रवेश करताच दर्शन रांग दिसते तुम्हाला. आताच आपण दर्शन घेतलंय. तर आपण आता चाललो आहोत जिथे धार पडती त्या ठिकाणी. तर सचिन सर चालायचं. तर चला आता चला. तिथला व्ह्यू पाहूया. तिकडे जाण्यासाठी आपल्याला असा मंदिराच्या डाव्या बाजूने पाण्याच्या कडेनेचा रस्ता आहे. तर चला जाऊया आपल्या धारेकडे. आवाज तर तुम्ही ऐकत असाल कसा ऐकत आपल्याला आपण जवळपास पोहोचतोय. सर कसा एक्सपिरियन्स? एक नंबर बा. इथे उतरताना चढाई पाहू शकता तुम्ही. पाहू शकता सचिन सरला. तर खर तर रस्त्यानंतर आता आपण जवळपास पाण्याच्या प्रवाहापाशी पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही हा रिस्की पॅच क्रॉस करून जायचंय आपल्याला. तेव्हा आपण धारावीच्या पलीकडच्या साईडला जाऊ शकतो. बघू शकता. तर आपण पाहू शकता असे हे लोक नदी ओलांडत आहेत. हा धबधब्याचा फ्लो आहे आणि हे असे पलीकडे पण एक रस्ता आहे, पण काही लोक इकडं आलेले इकडनं पलीकडं. सुरज सर तुमचं काय रिॲक्शन आहे? लोक नदी ओलांडत आहेत ठिकाणी मार्ग बदलायचा आणि परत रिटर्न यायचं का? असं समोर समोर दृश्य दिसतंय तसं करायचं का? तुम्हाला जर ते खिंडायचं असेल तर असे चाळे करू नका नाही. तर ठीक आहे, सूरज सर सांगताय. तर गाईज ही समोरचे जे काही लोक आहेत तो रस्ता ओलांडत आहेत, पण आपण हा रस्ता परत पाठीमागनं जाऊन दुसऱ्या रस्त्याने येणार आहोत. चला फायनली तुम्ही पाहू शकता तो खतरनाक नजारा त्या समोर आहे. आणि या ठिकाणी आता खतरनाक धार पडती. अशा प्रकारे आपली सातारा ट्रिप झालेली आहे आणि आपण आता रिटर्न चाललेलो आहोत वापस वरती. आणि भेटूया नेक्स्ट कुठेतरी नवीन ट्रिपला. तोपर्यंत जय श्रीराम.